मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला मारहाण करून लूट, प्रवाशाचे पोलीस ठाण्यासमोर अर्धनग्न आंदोलन. मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर आज एका प्रवाशाने अर्धनग्न आंदोलन करून पोलिसांचं लक्ष वेधण्याची घटना घडली आहे. मानसिंग भालेकर राहणार निगडे हे मिरज रेल्वे स्थानक रोड पोलीस चौकीजवळील झोपले असता दोघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 7,000 ते 8,000 रुपये लुटून पळ काढल्याचा त्यांनी आरोप केला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे आले असता त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून पोलिसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा लुटीचा प्रकार मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने त्याला महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे पाठवून देण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरात परत प्रवाशांची लूट होण्याचे प्रकार वाढले असल्याचं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ते म्हणतात खोटं बोलतात. नाही, मी बोलतो ना, माझ्याकडे काही जेवणा खाण्याला खर्च झाला असेल, माझ्याकडे 10,000 म्हणजे 7,000-8,000 रुपये होते. आहे ते सांगतो, नोट करा. मी खोटं बोलणारा माणूस नव्हतं. मला शपथ सांगतो, 7,000 रुपये बहिणीकडनं आणले, माझ्याकडे 3,000 होते. म्हणजे त्यातलं 3,000 खर्च झाला असतील, 7,000 एक होते. आणि मारून त्याच्या डोक्याला पट्टी आहे, मुंडकं दाबल्या बघा. तसंच नाही. कुठं झालं ही? स्टेशनला. कुठलं स्टेशन? रेल्वे स्टेशन मिरज. तिथे स्टेशनला गेलो, तेव्हा म्हणतो ह्या स्टेशनला जावा, पोलीस स्टेशनला. येत म्हणतो त्या पोलीस स्टेशन जावा. असं अवस्था केल्या माझी. मराठी माणसाला किंमत नसली तर कायद्याचा रक्षक कशाचा आहे? हा होय दादा, तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत किती जण होते पैसे काढून घेणारे? केव्हा काढून दोघ घेतले? जण होते, सकाळी घेतले. आणि दिवसा रिक्षावाली होती, सगळी होती. सगळ्या मध्ये चोर चाललाय, कोणी अडवलं नाही. त्यांना साथे स्टेशनला चौकशी झाली पाहिजे. आणि मी आता रेल्वे स्टेशन मध्ये झालंय का रेल्वे नाही, रेल्वे स्टेशनच्या स्टेशनच्या बाहेर बाहेर? हा, बाहेर. मी संडास आहे ना तिथं हा. पोस्टापाशी, तिथं संडास बी केलं. त्याला 10 रुपये मी दिलं काढून. तिथून चहा पिलो. आणि चहा पिऊन म्हणलं दवाखाना उघडा नाही, आणि तिथं म्हणलं आराम करायचा म्हणून मी एका कट्ट्यावर झोपलेलो असत. अशीच बॅग असं झोपलो बघा साहेब. ही बी नोट करा. आणि आला डायरेक्ट मुंडकं दाबलं आणि इथं मारलं. आणि एकानं असं गळा दाबला आणि इथं खिशात पैसे ठेवलेले, सगळे पैसे काढून घेतले. आणि घेतले. मी मागं लागलो तर रिक्षावाली सगळी होती, जिवंत होती, मेली होती. तिने कोणी दखल घेतली नाही. तिने साथ आहे. स्टेशनला चोऱ्या जास्त होत्या. त्यासाठी साहेब कुणी जरी कार्य करायचं स्टेशनला चौकशी झाली पाहिजे. माझ्या बाबतीत झालं, अनेकांच्या बाबतीत होऊ नये याची माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही पत्रकार जर खरं असला सकाळचा असू द्या, तरुण भारत असू द्या, पण ते सत्य बाहेर काढा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.